जिरोळ साहेब, वन नेशन वन इलेक्शनचा मुद्दा सुरू आहे. काय सांगाल, आपल्याला काय वाटतं की वन नेशन वन इलेक्शन झालं पाहिजे? नाही, झालं पाहिजे, नाही झालं पाहिजे. ज्यांनी वन नेशन वन इलेक्शन का खर्चात बचत, वेळेत बचत, सगळ्या गोष्टीचा विचार केला तर दोन्ही बाजू राहणार आहेत. बऱ्याच लोकांना ते मान्य असणार आहे, काहींना नसणार आहे. पण जे केलं जातं, जे धोरण ठरवलं जातं, ते सुरुवातीला कुठलंही समजा संगणक हे सुरू केलं संगणक, त्यावेळेला सगळेजण म्हणायचे हे संगणक आम्हाला हाताळता येत नाही. कारण कुठलीही नवी गोष्ट आली का तिच्यावर दोन मतं ही होत असतात, ती रुजायला काही दिवस जातात. तसं हे जे नियोजन केलं असेल ते विचारपूर्वक केलं असेल, बऱ्याचशा गोष्टीतून त्याच्यात बचत होत असेल, म्हणूनच तशा पद्धतीने करायचं ठरवलं. तर राजकीयदृष्ट्या मला कधी योग्य वाटेल, माझ्या अपोजला कोणी असेल त्याला अयोग्य वाटेल, त्याच्यामुळे जे आहे ते निर्णय घेतला असेल तो योग्यच घेतला असेल, त्याचं स्वागतच आपण सगळे मिळून करू. मला हे सांगा, मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा म्हटला की महायुती सरकार मुस्लिम आरक्षण देत नाही असं अबू आझमी यांनी आरोप लावला. मुस्लिम लोकांना ते वगळतात आहे. नाही, वगळतात असं नाही ना. आता मध्यंतरी मागच्या वेळेला एक स्वतंत्र महामंडळ वेगवेगळ्या समाजांसाठी वेगवेगळ्या जातींसाठी केले. मग धनगरांचं महामंडळ असेल किंवा मुसलमानांचं मोमेडियनचं महामंडळ असेल, अशा सगळ्यांसाठी बऱ्यापैकी महामंडळं केलेत का त्या माध्यमातून जे इतरांना रिझर्वेशनमध्ये जे लाभ मिळतो, विशेषतः मुलांच्या शिक्षणाचा, तो मिळावा याच्यासाठी निर्णय चांगल्या पद्धतीने केलेले आहेत. त्याच्यात वाढ करून पाहिजे. तर दिवसेंदिवस कुठली गोष्ट एकच खटी मिळत नसते, थोडीफार मिळाली तिचंच पुढं ते तिचं स्वरूप मोठं होत असतं. सर, मला एवढं सांगा की लाडकी बहीण योजना आता चांगलं चालत होती, बहिणींना पैसे मिळत होते, पण आता सध्याच्या परिस्थितीमध्ये त्यांना पैसे मिळत नाही आहे. लाडक्या बहिणी वाट पाहत आहे पैशाची कधी येतात. विरोधकांनी भरपूर असे बोललेले होते की जेव्हा चुनाव येईल, सत्ता येईल तर हे पैसे देणे बंद होईल. तर यावर आपलं काय ओपिनियन आहे? पैसे मिळणार नाहीत असं नाही. कालही इथं फक्त अजून कॅबिनेट मंत्रिमंडळ झालं आहे, पण त्यांना खाती वाटप झालेली नाही. म्हणून ती आर्थिक जुळवाजुळव जी आहे ती 100% जशी ज्या महिलांना पूर्वी लाभ मिळाला आहे, उलट त्याच्यात काही महिला राहून गेल्यात, त्यांनासुद्धा लाभ देण्याच्या संदर्भातली जी घोषणा केलेली आहे ती घोषणा म्हणून राहणार नाही. कारण महिला ह्या पुरुषांच्या पेक्षाही जास्त महिला आपल्या इथं आपल्या देशात आहे, आणि म्हणून जी स्कीम केलेली आहे ती बंद पडणारी अजिबात समजायची नाही. कोणी अपप्रचार केला जाईल. विधानसभेचे अखेरचे 2 दिवस उरलेले आहे आणि खाते वाटप झालेले नाही आहे आणि खूप काही अडचणी खाते वाटपाच्या संदर्भात येतात. काय सांगाल? नाही, खाते वाटपाच्या अडचणी वगैरे माझ्या माहितीप्रमाणे आता जे 2-4 दिवस जे काही सभागृहात झालं त्याच्यावर तर काही अडचण कुठं आलेली नाही. कारण खाते वाटप नाही ह्याच दृष्टीनं लक्षवेधी घेतलेल्या नाहीत, तारांकित प्रश्न घेतलेले नाहीत. फक्त बिलं वगैरे जे आहेत त्याच्यावर काही ठराविक विरोधक बोलणारे असतात, बिलाच्या सुधारणा असतात, त्या सुचवायच्या असतात. त्या पद्धतीचं कामकाज 3-4 दिवस एकदम चांगल्या पद्धतीनं झालं. त्याच्यामुळं खाते वाटपाने काही अडलं असं मला तरी वाटत नाही. आणि मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री इतके तरबेज आहेत का त्यांना कुठलाही प्रश्न विचारला तर ते दोघं-तिघं मिळून उत्तर देतात. लाडक्या बहिणीचे पैसे वाढणार होते, तर तुम्हाला काय वाटतं, पैसे वाढेल की तेवढंच मिळेल? आधी तर जेवढे मिळत होते ते मिळणं स्वागतार्ह राहील. त्याच्यानंतर आपण त्याचा पाठपुरावा करून कुठलीही गोष्ट देताना शेवटी पैशाचं सोंग नाही करता येत, पण जे कबूल केले ते आज नाही तर उद्या पण दिले जातील. शेतकरी भरपूर आमदारांना मंत्रिपद मिळालेलं नाही आणि भरपूर आमदार नाराज झालेले परत गेलेला. तुम्हाला काय वाटतं यावर? आता मी जर समजा मला मिळालं आहे म्हणून मी इथं थांबलो, मला मिळालं नसतं तर मी निघून गेलो असतं असं काही नाही. काय प्रत्येकाला अपेक्षा असते, प्रत्येकाची कपॅसिटी असते, त्याच्यामुळे त्यांना वाटतं का मलाही मिळालं पाहिजे. पण शेवटी संख्या जी असेल ती तर वाढ करू शकत नाही. मग त्याच्यात सिनियरिटी पाहिली जाते, त्याच्यात साधारण सामाजिक समतोल पाहिला जातो, विभाग वाईज कुठं कोण असं सगळं सूत्र जमवून नंतर करायचं असतं. तर त्याच्यात काही नाराज होतील, त्यांना आज ना उद्या त्या ठिकाणी संधी मिळेल. महामंडळं आहेत, महामंडळांवर काहींना संधी मिळेल.
त्याच्यामुळं नाराज राहण्याचं काही काम नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न म्हटलं तर शेतकरी रस्त्यावर उतरले होते, त्यांनी दूध पण फेकलं होतं, त्यांनी भाजी पण फेकलं होतं, तरी शेतकऱ्यांचा प्रश्न सुटलेला नाही. शेतकऱ्यांना मोलभाव मिळत नाही, शेतकऱ्यांचे काही प्रश्न अवलंबित आहेत. त्याचा काय होईल? शेतकऱ्यांच्या दूध ओतल्यानंतर 5 रुपये लिटरने त्या ठिकाणी शासनानं पैसे डिक्लेअर केले आणि ते दिले सुद्धा. त्याच्यामुळं असं नंतर 7 रुपये केले. त्याच्यामुळं हे चालूच राहतं. मागत राहायचं आहे आपण. न मागणारा शेतकरी वर्ग नसावाच, किंवा जो असेल त्याने मागत राहिलं पाहिजे. खूप मागितल्यावर थोडं मिळतं, कारण शेवटी आडात असेल ओऱ्यात येईल, तसाच प्रकार तो आहे. यावेळेस नवीन चेहरे मंत्रिमंडळात दिसत आहे, काय सांगाल, काय म्हणाल? नवीन चेहरे आहेत तर आज ना उद्या, आता मी नवीन आहे पण जुना आमदार आहे, त्याच्यामुळं मी आता किती दिवस अजून कोणी ना कोणी दुसरा पाठीमागे तयार झालाच पाहिजे, तर ही चक्र चालू राहील. सर, आपण कॅबिनेट मंत्री म्हणून आले आहेत आणि आपण मराठवाड्याचे आज मराठवाड्याला अशी भरपूर म्हणजे तिथे विकास नाही आहे, त्या विकासासाठी तुम्ही समोरची काय योजना केलेली आहे? मी तसा ताई मराठवाड्यात नाही मोडत, मी पश्चिम महाराष्ट्रातही नीट मोडत नाही, मी उत्तर महाराष्ट्रातही नीट मोडत नाही. मी उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्राच्या बॉर्डरला आहे. तिकडं गुजरात आहे, इकडं आम्ही आहोत, असं आम्ही आहोत. त्याच्यामुळं मराठवाडा, विदर्भ आणि काही मराठवाड्याचाच जास्तीचा भाग जर त्यांना डेव्हलप आपल्याला सगळ्या शासनाला करायचं आहे, तर शासनाने जी सुरुवात एक 2007 सालापासून केलेली आहे, का औरंगाबादपर्यंत जे पाणी जातं ते माझ्या गावातून जातं. ती योजना कार्यान्वित झालेली आहे. आता तिचं पाणी येवल्याच्या पुढंपर्यंत आलेलं आहे. थोड्याच दिवसांनी ते परत पुढं जात राहील, कारण दुसऱ्या 2-3 स्कीम त्याच्या लिफ्टच्या ज्या आहेत, आत्तापर्यंत लोकांना विश्वास नव्हता का बाबा हे पाणी गुजरातला जाऊन ते समुद्राला जातं, हे थोतांड आहे इकडं आणण्याचं. पण थोतांड नाही, त्याचा साक्षीदार मी आहे. माझ्या गावातच डायव्हर्शन बंधारे आहेत, 9, 9.5, 10 किलोमीटरचे टनेल अंडरग्राऊंड करून, आणि ते पाणी पश्चिमेचं पूर्वेला आणलं आहे, आणि त्याचा लाभ आता लोक घेतात. त्यालाच